ऐशी जोडी करा रामकंठी धरा, ऐशी जोडी करा रामकंठी धरा, जेने चुके फेरा गर्भवास, ना शिवंताटी प्रिया पुत्रधन, बीज ज्याचा शिनतेची फळ, नाव धड करा सहस्रनामाची, जे भवसिंधूची थडी पावे, ना शिवंताटी प्रिया पुत्रधन, बीज ज्याचा शिनतेची फळ. तुका म्हणे काळा हना तोंडावरी, तुका म्हणे काळा हना तोंडावरी, भाता भरा हरी राम बाणे, ना शिवंताटी प्रिया पुत्रधन, बीज ज्याचा शिनतेची फळ. लोकाभिराम मृणरंगधीरं, राजीव नेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं, श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया. कृपादाने कथेचा विचार, कृपादाने कथेचा विस्तार, कथेचा विचार, कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. काय माझी वाणी मानेल संता शिरंजो चित्ताशी आपुलिया, हे वाट गोमटी वैकुंठाशी जाता, रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा, जयाची किरिया स्मरण, होई सकळ विद्येचे आदिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरुचे तिहे नमस्कारून येत. ओम नमो जी ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मनोजवं मारुतुल्य वेगं, जितेंद्रिय बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथ मुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी. यावर करीन ताजा, वर करीन ताजा, वर करी संतांच्या, या वार करी संतांच्या, वार करी संतांच्या, या वार करी संतांच्या. मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, वार करीन ताजा, या वार करीन ताजा. मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, या वार करी संतांच्या, या वार करी संतांच्या. संतांच्या. आइए हनुमंत विराजिए, कथा करुमती अनुसार, प्रेम सहित गद्दी धरू, पधारिये पवन कुमार. शिवे लागी सेवक झालो, शिवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा वीर. ऐशी जोडी करा रामकंठी धरा, जेने चुके फेरा गर्भवास, ना शिवंताटी प्रिया पुत्रधन, बीज ज्याचा शिनतेची फळ. प्रस्तुत प्रसंगी भगवान पंढरीश परमात्मा पांडुरंगाचे अधिष्ठान दैवत माझे बाबा शिवजी, माऊली ज्ञानोबाराय तुकोबाराय, दादा हनुमंतराय, आपणा सर्व अधिकारी पूजनीय वंदनीय भाऊक सज्जन मायबापांच्या सेवेकरिता निवडलेला अभंग, महाराष्ट्रभूषण विश्ववंदनीय
गोस्वामी श्रीमंत श्री भगवान तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग असून महाराज प्रस्तुतच्या अभंगाद्वारा याच्या व जीवाच्या कल्याणाकरता आलेले तुकाराम महाराज आपल्या दया कृपा करुणेच्या माध्यमातून वर्तमानामध्ये एक मानवदेहाच्या कल्याणाकरता, मानवदेहाच्या सिद्धीकरता, त्याचं भलं व्हावं, त्याचं कल्याण व्हावं याच्याकरता या भोळ्या भाविकांना तरुण जाण्याकरता एक सोपा उपाय तुकोबाराय वर्तमानामध्ये मेहनत करायला सांगतात. सेवेला आरंभ करण्यापूर्वी आपल्या ह्या पवित्र तपस्थलीवर हे छोटंसं पवित्र गावनगर तांबेवाडा या छोट्याशा पवित्र वस्तीवर तुम्हा सर्व मायबापांच्या भावुकतेमधून शुभसंकल्पनेद्वारा आपल्या कैलासवासी कारभारी नावजी तांबे या सज्जनाचं पुण्यस्मरण म्हणा, वर्षश्राद्ध म्हणा, त्या निमित्ताने त्यांच्या पाठीमागं असणारा परिवार मासाहेब गंगा भाकीर्ती लिंबाबाई कारभारी तांबे पत्नी आहे, गुलाब कारभारी तांबे मुलगा आहे, साहेबराव कारभारी तांबे मुलगा, तुकाराम कारभारी तांबे मुलगा, लहानू कारभारी तांबे मुलगा, 4 मुलं 4 मुली आहे, 5 मुली. बकाबाई बापू मुलगी आहे, सकुबाई झेलुबा खरात मुलगी आहे, बिजाबाई काना झिंगाडे मुलगी आहे, अक्काबाई अभिमान गुळदगडे मुलगी आहे, 5 मुली मुक्ताबाई भाऊराव शिंगाडे मुलगी, 4 मुलं 5 मुली नातू. आणि त्याचबरोबर आमचे सज्जन माझ्या देशाचे ऋषीमुनी विशेषत्वाने आमच्या टाकडीचे आमचे पवार बंधू, त्यांची खूप मोठी निगराणी आहे छोट्याशा वस्तीवर. यांना काय माहीत नाही दादा, परमार्थ काय, भजन कीर्तन काय. आपले मेंढपाळ मंडळी आपल्या व्यवसायामध्ये मग्न असतात, त्यांच्या व्यस्ततेमध्ये आपल्या जीवनामध्ये कल्याणाचा मार्ग काय आहे, सुखशांती प्राप्त होण्याकरता आपण काय केलं पाहिजे याची समज येण्याकरता वार्षिक नियमाप्रमाणे इथं 3 दिवसाचा भक्ती अनुष्ठान सोहळा, सत्संग सोहळा होतो. आणि असे अधूनमधून या निमित्ताने काहीतरी निमित्त शोधून भगवत चिंतन व्हावं, माझ्या प्रभूची कथा व्हावी, याशी तो प्रसन्न राहण्याकरता, आनंदी राहण्याकरता, भजनानंदी राहण्याकरता आणि आपल्या सर्व मायबापांना जगण्या भरण्याची एक समज येण्याकरता हे उत्सव केले पाहिजेत आता. आणि त्यातल्या त्यात आमचे पवार बंधू टाकडीकरांचा खूप मोठा सहयोग आहे, त्यांच्याच माध्यमातून हे सगळं काही घडतं. त्यांचा सहयोग आहे, आशीर्वाद आहे. आणि त्याचबरोबर आज विशेषत्वाने आमचे श्रद्धे रिंकेश महाराज, लहू महाराज, रवी महाराज आणि आमचे दीपक भाऊ ही पवार बंधू या सर्वांना प्रणाम वंदन करतो. भक्तिमयी मातांना प्रणाम वंदन करतो. आणि आमची प्रसारण करणारे आमचे दादा त्यांनाही प्रणाम वंदन करतो. आणि आज वैकुंठवासी कैलासवासी कारभारी बाबा यांच्या ह्या पुण्यस्मरणाचं वैश्राद्धाच्या निमित्ताने मी माझ्या तुकोबारायच्या अभंगाची निवड केली. विठ्ठल या सज्जनांच्या वर्षश्राद्धाच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांचं स्मरण करावं लागतं, त्यांच्या स्मृतींचा आठव करावा. का बरं? त्याचं कारण आहे, या येलोकामध्ये नांदत असताना सृष्टीचा आवागमन हा नियम आहे, येणं जाणं सृष्टीचा नियम आहे. ज्याला जन्म मिळाला, मनुष्य देह मिळाला, त्याला जावं लागतं, मरण पत्करावं लागतं, मरावं लागतं, हे खरंच आहे. पण ही समज येण्याकरता, येणं जाणं संपण्याकरता आमचे महापुरुष इथे येतात. कारण प्रत्येकाला हा मनुष्यदेह प्राप्त झाला, पण त्याला मरायचं आहे. पण मरत असताना माझ्या तुकोबाराच्या युक्तीप्रमाणे त्याचं मरण असलं पाहिजे. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागी. मरण सरे आणि कीर्ती उरे हे खरं मरण आहे. मरण संपावं दादा आणि कीर्ती रूपाने जीवन शिल्लक राहावं.
आणि प्रत्येक सजनाचे त्याच्या परिवारावर उपकार असतात बरं का. ही जातात ना दादा, परिवारावर उपकार असतात, गावावर असतात, देशावर, त्यांच्या राष्ट्रावर त्यांचे उपकार असतात. कारण कोणी सज्जन जन्माला येतो ना दादा, प्रत्येक सज्जन कामाचाच आहे, कामाचाच आहे. फक्त एकच आहे, कामात आणण्याकरता कलियुगामध्ये जरा अडचण आहे. प्रत्येक माणसाला कामात आणण्याकरता प्रत्येक माणसाला अडचण कोणती आहे? कालाचा महिमा भयानक आहे. कलियुग आहे दादा. कलियुगामध्ये प्रत्येक सज्जनाचा समज येण्याकरता जरा अवघड पडते दादा कलियुगामध्ये. कारण माझे तुकोबरे म्हणतात, कलियुगामध्ये स्वार्थी बुडविली आचरणे, तुका म्हणे ऐशी कलियुगाची चाली, स्वार्थे बुडविली आचरणे. स्वार्थापोटी माणसं आचारभ्रष्ट होऊन गेले, आचारभ्रष्ट झाले. ऐका कलीची महिमान, असत्याशी रिझले जन, पापा देते अनुमोदन, करीती हेळण संताचे. कथा कीर्तन आपल्याला कळालं नाही त्याला तरी इथे येऊन बसावं. ज्याला वाचता येत नाही ना त्यांनी असे बोट जरी फिरवलं ना दादा, माझ्या ज्ञानोबराच्या तुमच्या अक्षरावर श्रद्धापूर्वक विश्वासानं असं बोट जरी फिरवलं तरी ती पवित्र समज येईल. कथा कीर्तन नाही कळालं, इथे येऊन बसला ना दादा, तर त्याला एक आत्मिक समाधान प्राप्त होईल. हळूहळू ढाळे ढाळे कथेचं मूल्य, कथेचं महत्त्व कळेल दादा. या सज्जनावर प्रेम केलं पाहिजे. हे सज्जन माझे सत्संग सोहळे केले पाहिजे, सज्जनांचा आदर करता आला पाहिजे, सत्कर्माची रुची वाढली पाहिजे, भजन कीर्तन आवडलं पाहिजे. कारण मानव देहाच्या कल्याणाचा दुसरा उपाय नाही दादा. कलिजुग केवल नाम आधारा, सुमरे सुमरे नर उतरई पारा. कलियुगामध्ये भगवंताच्या नामापलीकडं जीवाच्या कल्याणाकरता, उद्धाराकरता दुसरा उपाय नाही. पण ही समज येत नाही ना दादा. माणसं काय, त्याला थोडी अनुकूलता प्राप्त झाली का जरा पटरी सोडून देतं. पैसा अडका आला, मानमान्यता प्राप्त झाली, थोडं लौकिक वाढलं का सगळा विसरून जातात दादा माणसं. पण त्याला हे माहीत नाही मरायचं आहे, मरायचं आहे. या जगातलं खरं आश्चर्य सांगू तुम्हाला मी. त्या धर्मराजाचे आणि यक्ष भगवानाचे 100 प्रश्न उत्तर आहे. पांडव वनवासामध्ये असताना धर्मराजांनी आपल्या भावंडांना पाणी आणण्याकरता पाठवलं. आपले भाऊ, प्रत्येक भाऊ ही 5 पांडव, 4 पांडव. धर्मराज बसलेले आहे, युधिष्ठिर भगवान, धर्मराज एका जागेवर बसलेले आहे. आपले भाऊ एक एक भाऊ पाणी आणण्याकरता जातात. एका सरोवर कथा कीर्तन बी ऐकत नाही, इकडे तिकडे पाहत राहतात. कथा कीर्तनामध्ये बसले तरी मनाने कुठेतरी भटकत राहतात माणसं. अरे कल्याणाकरता दुसरा काय पाहिजे? पैसा. अरे एक दिवस संप, शरीर आटे संपत्ती आटे. शरीर संपणार आहे, संपत्ती आटणारी आहे. शरीर आटे संपत्ती आटे, हरिनाम नाटे ते बरवे. जे नाम नाटे ते नाम चित्ती, रखुमाधिपती श्री विठ्ठलाची. जाणार आहे दादा. ते भाऊ पाणी आणण्याकरता जातात, एका सरोवरावर जातात. त्या सरोवरावर यक्ष भगवान बसलेला असतं. यक्ष भगवान प्रत्येक पांडवाला प्रश्न विचारतो. भीम गेला, त्याला सांगितलं, भीमा माझ्या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय या सरोवराचं पाणी जर प्याला तू तर तुला मूर्छा येईल, एखाद्याला मरण पत्करावं लागेल. प्रश्न केले. भीमाने उत्तर न देताना प्रयास केला पाणी पिण्याचं, सायास केलं, मूर्छा येऊन पडला. अर्जुनाची तीच गती, नकुलाची तीच गती, सहदेवाची तीच गती झाली. अक्षय भगवान परमात्म्याच्या प्रश्नाला उत्तर न देताना पाणी पिल्याचा परिणाम ती मूर्छा येऊन पडली त्या सरोवरावर. आपले भाऊ परत काय येत नाही हे पाहण्याकरता धर्मराज युधिष्ठिर जातात. आपले भाऊ तिथं 4 भाऊ मूर्छा येऊन पडलेले आहेत त्या सरोवरावर. एवढं पाहिलं धर्मराजाने. गेल्या गेल्या यक्षाने बी सांगितलं, धर्मा माझ्या प्रश्नाचं उत्तर न देताना जर या सरोवराचं पाणी पिला, तुझ्या भावाची जी गती झाली ती तुझी गती होईल. त्यावेळेला धर्मराज म्हणतात, प्रभू करा प्रश्न. त्या यक्ष भगवानाने 100 प्रश्न केले. कोणाला? युधिष्ठिर धर्मराजाला 100 प्रश्न केले. पण 100 प्रश्नाशी आपल्याला मतलब नाही. त्याच्यातला एक प्रश्न असा आहे, धर्मा या जगातलं आश्चर्य काय आहे? काय आश्चर्य आहे? त्याला युधिष्ठिर भगवान धर्मराज विनम्र भावाने म्हणतात, प्रभू
खरं सांगू तुम्हाला या जगातलं आश्चर्य काय, संपूर्ण जगत मरणाला विसरलं, हे जगातलं एक आश्चर्य आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. संपूर्ण जगत मरणाला विसरून गेलं दादा. पण विसरलेल्या जीवाला बार बार स्मरण करून करण्याकरता इथं साधू येतो दादा, संत येतात. संतांचं इथे येण्याचं दुसरं काहीच कारण नाही दादा. मानवदेचं कल्याण भलं व्हावं, यांचं हित कशात आहे, यांचं भलं कशाने होणार, यांचं कल्याण कशाने होणार आहे. धनाच्या संग्रहाने कोणी सुखी झाला नाही दादा. पहा या जगतामध्ये कोट्याधीश माणसं रात्री झोपले तर पुन्हा उठलीच नाही. काही माणसं कोरोना काळामध्ये अनेकांना ट्राल्यावर करून द्यावा लागल्या. बाप मुलाच्या जवळ गेला नाही, मुलगा बापाच्या. अरे कधी कधी सावधानी बाळगा ना दादा, तुमच्या पाया पडतो. सावधानीने जगा दादा. पैसा संपून जाईल, एक दिवस मरावं लागणार आहे. पण जगत कल्याणाकरता आलेले संत ही सगळ्या प्रकारे समज देतात. माझे तुकारामात दयाळू अंतकरण साधू आहे. अंतकरण ज्याच्या दया आहे ना दादा, ते दयाळू अंतकरणाचं माणसं बार बार समज देतात. हे करो हे न करो, हे अच्छा आहे बुरा आहे, उचित आहे अनुचित आहे, धर्म आहे. ज्याला थोडं कळतं ना दादा, ते माणसं फक्त आडवे होतात. बरं 4-5 अभंग पाठ करतात बिचारे, 2-4 गीतेचे श्लोक पाठ करतात, पण ते चांगल्या करता वापर करत नाही. आडवे होतात. आडवं नाही व्हायचं. जी समज आली ना दादा, आपल्याला आलेली समज इतरांना सांगावी. दादा एक दिवस तो अडचणीत येशील, शरीर संपून जाईल. आणि तुकाराम महाराज याच कामाकरता इथे येतात. साधू संतांची दया तुकोबारांनी पाहावं. या विश्वामध्ये व्यवस्थापनेमध्ये रम्मा झालेल्या जीवाला अवस्थेकडे कल्याणाकडे नेण्याकरता आपण काही करू शकतो का. साधूचं जे जगणं आहे दादा, ते रोज सूर्योदयाबरोबर देवाला प्रार्थना करा, हे भगवान आज मी कोणाचं तरी कामात आलो पाहिजे. हे साधूचं जगणं आहे दादा. साधू रोज देवाला प्रार्थना करतो, हे भगवान मी आज कोणाचं तरी कामात आलो पाहिजे. आणि कामात येणं म्हणजे काय करायचं, परोपकार करायचं. परोपकाराच्या माध्यमातून आपल्याला ज्या पद्धतीने होईल सन्मार्गाला लावायचं लोकांना. आणि अडचणीत आलेला माणूस प्रत्यक्ष देण्याचा चेहरा पाहायचा, त्याची व्यस्तता पाहिजे. आणि हा व्यवस्थापन हे ठीक करणं आहे, हे ठीक करणं आहे, हे ठीक करणं आहे, असं ठीक करता करता एक दिवस काळाचा बुलावा येतो. याचं ठीकठाक करायचं ठिकाणालाच राहून जातं. काळाचा बुलावा येतो. मग याच्या पाठीमागे जी भय लागली, ते भयाच्या कोण विचार करतात. काय भय लागला आहे, पुन्हा जन्म घ्यायचा पुन्हा मरायचं, पुन्हा जन्म घ्यायचा पुन्हा मरायचं, ही जी भीती आहे, हे भय फार मोठं भय आहे. बरं फार मोठं भय आहे. बरीच माणसं म्हणतात मेला तो सोयला लागला म्हणतात. सोयला नाही लागला, त्याच्या जन्मभराच्या हिशोबाला सुरुवात झाली समजायची. ज्या दिवशी गेला त्या दिवशी ज्या दिवशी तो जातो ना बिचारा, त्याचा जन्मभर याने काय काय उद्योग केले त्याचा हिशोबाला प्रारंभ होतो बरं का दादा. म्हणून जगत असताना असं जगायचं, आपला हिशोब काही बाकी राहिले नाही पाहिजे. तसं तर रोजचाच हिशोब चुकता केला पाहिजे. रोज हिशोब देऊन द्यायचा, निवांत झोपायचं बरं का. आणि हिशोब देताना कसं करायचं आहे ते माझ्या प्रभूचं आहे. ईश्वर साक्षीमध्ये जीवन जगायचं, देवाशिवाय मला कोणी नाही या भावाने जीवन जगायचं. आणि जे काही केलं ते ईश्वर समर्पण करून सुखाने जपून जायचं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुकोबारांनी पाहिलं हे सगळे निश्चिंत दिसतात, यांना वर्तमानामध्ये सुखशांती प्राप्त होते, जगायला अनुकूलता आहे, पैसा काय मानमान्यता आहे, सगळं काय आहे. पण यांना जन्म मरणाचं भय नाही वाटत. काही मरण विसरले बापुडी, काय यासे गोडी लागलीसे, मरणाची कारे नाही आठवण, संचिताचे धन लोभ हेवा. संपूर्ण जगात मरणाला विसरलं हे तुकोबारांनी पाहिलं. पण मरणाला विसरले का, पण मरण चुकवता येत नाही बरं का दादा. मरण कोणाला चुकवता आलं नाही, पण मरण सुधारवता येतं. मरण सुधारवण्याकरता हा मार्ग आहे दादा. इथं येऊन दुसरं काही नाही. कसं जगायचं ते इथं कळतं, कसं मरायचं ते कीर्तनात कळतं बरं का दादा. घरी बसून तर रोज खोलात पाहिजे जातं दादा, रोज खोलात पाहिजे. थोडा तरी सत्संग करावा दादा, थोडा तरी. कोणते सत्संग म्हणजे कोणत्या सज्जनाच्या संगतीमध्ये आपले 10-20 काही क्षण आपले घालावे वाटले. त्याच्यामुळे होतं काय, एक जीवनाला नवचैतन्य प्राप्त होते, एक ऊर्जा येते, एक ताकद येते, एक चेतावणी. कसं जगायचं हे कळण्याकरता
थोडा सत्संग करावा. तुकोबांनी पाहिलं मरायची जन्माची काळजी यांना नाही. मग पुन्हा जन्मायचं. किती वेळा जन्मायावे नित्य नित्य व्हावे फजित. किती वेळा जन्म घ्यायचा, किती वेळा मरायचं. हे दुःख घालवण्याकरता यांना काही उपाय सांगितला पाहिजे. पण ते उपाय सांगित असताना सर्वांना रुचेल पचेल, सर्वांना सहज शक्य होईल असा उपाय सांगायचा. जटिल साधना महापुरुष अवघड कोणी सांगितलं नाही बरं का. साधू संत एखादी गोष्ट अवघड असेल तर ती सोपी करून सांगतात. कारण या भोळ्या भाव्या जीवांची दया फक्त साधूला आहे बरं का. यांचा उद्धार झाला पाहिजे, यांचं कल्याण झालं पाहिजे याच्याकरता साधू इथे येतो. आणि यांना जटिल साधन, कठीण अवघड साधन नाही सांगायचं. एखादी अवघड प्रक्रिया असेल ती सोपी करून सांगायची. दादा तुझ्या पाठीमागे जे जन्म मरणाचं भय लागलं आहे, पुन्हा जन्मायचं, पुन्हा मरायचं, पुन्हा गर्भवासाला यायचं, पुन्हा गर्भवासाला येऊन पुन्हा मरायचं. हे गर्भवासाचं दुःख घालवण्याकरता तुला उपाय सांगतो. अभंगाचं प्रथम चरण आहे. ओयसी जोडी करा रामकंठी धरा. ऐसी 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 जोडी रामकंठी धरा. ऐसी जोडी करा रामकंठी धरा. जेने तुके पेरा गर्भ वासे. तेरे चुके फेरा गर्भवास. जेने तुके पेरा गर्भ वासे. तेरे चुके फेरा गर्भवास. नाशिवंत अटी प्रिया पुत्रे दे रे. 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 नशिबाटी पिया पुत्र धने. नाशिवंत अटी प्रिया पुत्रे दे रे. नाशिवंत पिया पुत्र धने. नाशिवंत अटी पिया पुत्र धने. ऐशी जोडी करा रामकंठी धरा. लाभ काय आहे? जेने चुके फेरा गर्भवास. हा लाभ आहे. ही मेहनत करायला सांगते. साधू संतांनी समाज मेहनतीला लावलं बरं का दादा. पण मेहनतीला लावलं म्हणजे सर्वजण मेहनत करतातच, रात्रंदिवस कष्ट मेहनत करतात. पण मेहनतीच्या लाभ हानीकडे कोणाचं लक्ष नाही दादा. अंदाजे मेहनत करतात माणसं, रात्रंदिवस झगडतात बिचारे, मेहनत कोणाची बंद नाही. पण मेहनतीच्या लाभ हानीकडे कोणाचं लक्ष नाही. मेहनत याच्याकरता करायची. मनुष्यदेह हा प्राप्त झाला ना दादा, इथं आल्यावरच जन्म मरण संपवता येतं. इथं तैसे येणे शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना येर झारे चिरा पडी. मनुष्यदेहामध्ये जन्म मरण संपवता येतं बरं दादा. इथंच याची देही घडे
देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कोटी पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगिती काय की उपजता मरती बैरांद होती पांगुळ मुके पशु काय पाप पुण्य जाणती मनुष्या रीती ठाऊक्या माणसाला कळतं पाप काय पुण्य काय माणसाला कळतं कळत असू नाही इथं आल्यावर काय करणे काय आहे करणे ते हीची करा नरका घोरा का जाता जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते भगवंताच्या उद्देशाने जे जे कर्म केलं जातं दादा ते जीवाला शुद्ध पुण्य शुद्ध फल प्राप्त करून देतं तुकोबाराय म्हणतात बाबा मेहनत करा पण अशी मेहनत करा काही जन्म मनाचं दुःख घालवता येतं याच्याकरता मेहनत करायची सर्वजण मेहनत करतात पण ती मेहनत गर्भवासाचं दुःख घालवण्याकरता नाही बरं गर्भवासाचं दुःख काय भयानक आहे बरं दादा माझे तुकोबाराय स्वतःचा निजी अनुभव सांगतात काय सांगू गरिबीची यातना मज भोगिता नारायणा मांस मळमूत्र जाना तुझं क्षण क्षणा ध्यातासी गर्भवासाचं दुःख अवघड आहे किती वेळा गर्भाला जायचं गर्भवास कुठलाही गर्भवासाचं दुःख अवघड आहे ती मदलसराणी आपल्या बाळांना पाळण्यात घालायची गर्भवासापासून दुःखाच्या वेदना त्याला समज द्यायची पाळण्यामध्येच बरं का दादा उपदेश मदालसा देह निर्मिला कैचा आला शिकवण्या वाटा मातेच्या गर्भवासा जो पंथ उखटा रे पचलाशी कर्म कोठा अविचार बुद्धी तुझी पुत्रा राया दटा पर्यंदे मदालसा सोमजो रे बाळा ए बाळा 9 मास कष्टलाशी दाव्याने प्रसूत झाली येताची कर्म जाड तुझी मान अडकली आकांतुती जननी ये दुःखी धाय मुकली स्मरे त्या हरिहरा ध्याय कृष्ण माऊली पर्यंदी मदालसा सोमजो रे बाळा ती मदालसराने बाळाला म्हणते बाळा गरिबीची यातना रे पुत्रा ऐक्या पुल्या कानी येता जाता येणे पंथे सांगाती नाही रे कोणी 84 लक्ष योनी मुनिजन प्रवर्तले तक्षणी पर्यंदे मदालसा समजो रे बाळा भयानक आहे दादा गर्भाचं दुःख पण आपला मी बोललो ना प्रारंभाला सुरुवातीला बोललो बघा माणसाला असं वाटतं माणूस मेला तो सोयला नाही लागत रे दादा त्याचा जन्मभरात त्यांनी हिशोब काय केला काय काम केलं त्याचा हिशोब केला जातो हिशोब केला जातो आपण पाठीमागच्या कर्माचं फल आत्ता भोगतो आहोत पाठीमाग केले कर्म झाले तेची भोगा आले उपजले मेले आयुष्य किती जन्माला आले कितीक मरून गेले पाठीमाग जसं कर्म असेल वर्तमान ते सुखदुःखाचे भोग भोगालेत पण आता जे करील त्याचे भविष्यामध्ये त्याचे लाभ मिळतील म्हणून मेहनत करीत असताना हे गर्भवासात दुःख घालवण्याचा दुसरा उपायच नाही जेणे चुके फेरा गर्भवास मग काय करायचं राम कंठी धरा विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल अशी मेहनत करायची ऐशी जोडी करा रामकंठी धरा बरेच काही उच्च शिक्षित मंडळीचं असं म्हणणं आहे या साधू समाजाने संत मंडळी लोकांना निष्क्रिय बनवलं यांची मेहनत बंद पाडली साधू समाजाने निष्क्रिय नाही बनवलं त्यांनी कामाला लावलं जातं पण कामाला लावलं म्हणजे मेहनत करायला लावली पण मेहनत त्याचं कल्याणच झालं पाहिजे अशी मेहनत करायला लावली बरं त्याचं भलंच झालं पाहिजे अशी मेहनत करायला लावली मेहनत अंदाजी नाही मेहनत नाही बंद पडायची पण अशी मेहनत करायची ऐशी जोडी करा रामकंठी धरा भगवत चिंतन करायचं बघा बसताना उठताना खाताना पिताना जसा जमेल तसं बऱ्याच वेळेला काही आमची ही मंडळी मेंढपाळ मंडळी म्हणते बाबा आमचा धंदा असा आहे आमचा व्यवसाय असा अरे माऊली म्हणतात अगं स्वदर्ग आंपुला कठीण जरी जहाला तोची आचारिता भला देख ही असो वनिता पोली कुरूप जरी झाली
तेची भोगिता भली जिया परी. स्वधर्माची शिकवण देत असताना माऊली म्हणतात किती जरी कठीण धर्म असला त्या धर्माचा आचार करायचा, पण त्याच्यामध्ये भगवंताचं अखंड चिंतन करायचं, अखंड चिंतन करायचं. माझा प्रभू कितले कठीण कर्म असेल ना दादा, तो सज्जन जर प्रामाणिकताने, सज्जन जर प्रामाणिकपणाने सच्चाईने जर तो व्यवहार करीत असेल तर दादा, सजन कसाया विकू लागे माऊस, माळ्या सावत्यास खुरपू लागे. माझा ईश्वर त्याला मदत करतो बरं का. तो सच्चाई, प्रामाणिकता, सत्य सोडू नका दादा. ते कसले मरण पराय प्रसंग आले तरी प्रामाणिकता सोडू नका, सत्य सोडू नका. माणसं काही घायाळ होऊन जातात कधी कधी, प्रसंगाने झुटकपट करतात दादा. नाही रे, हे सगळे कर्माची नोंद होते बरं का दादा. असं काय सांग, एक वेळा जरी प्रभूचं चिंतन मुखात आलं तर त्याची नोंद होते, आणि कसंही कुठलं चुकीचं कर्म केलं त्याची नोंद होते एक वेळेला जरी. अहो तो आजामेळ काय नाही, भजन नाही केलं आजामेळाने, फक्त साधू संतांनी सांगितलं तुझ्या पोराचं नाव नारायण ठेव, उद्धाराची काळजी. साधू संतांना याचं कसे कुठल्या का मारण्याचं कल्याण झालं पाहिजे, भलं झालं पाहिजे. साधू समाज हा आजामेळ अतिशय चुकीची कामं केली, पापं केली, दुराचरणं केली, अनेक प्रकारची कामं केली. पत्नीने सांगितलं, साधू समाज घरी यायचा, पत्नीने सांगितलं आमचे पती असे आहे, खूप दुराचरणे आहे, खूप दोष केले, ब्राह्मण आहे, ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आले, पण यांच्याकडून खूप अपराध घडले, दोष घडले, यांच्या उद्धाराचा काय उपाय सांगा. तसं तर अगोदर पत्नीने सांगितलं बाबा तुम्हाला मारपीट होईल, आमच्या घरी आले ना तुम्ही, आमचा मालक असा आहे, तो जर घरी आला तर तुम्हाला मारपीट करील, हानीन मारील, तुम्ही लवकर निघून जा. साधू समाज त्याचा मार का खाणं व्हायला पाहिजे, याचं कल्याण झालं पाहिजे याची काळजी घेतली. आजामेळ आला, आजामेळाची परिस्थिती पाहिली, भयानक परिस्थिती, पापाने दबला गेलेला हा माणूस, इतकी दुराचरण केलं, इतका दबल्या गेलेला होता, पण त्याची दया आली साधू समाजाला. सांगितलं बाबा तुझं कल्याण झालं पाहिजे, याच्याकरता एक काम कर, तुझ्या पोराचं नाव नारायण ठेव, म्हणजे त्या उद्देशाने तरी तू एखाद्याला तुझ्या मुखात भगवंताचं चिंतन येईल. आणि तसंच झालं दादा. पुत्राच्या लोभे नष्ट म्हणे नारायण, कोण कर्तव्य तुका म्हणे त्याचे पुण्य. पुत्राच्या लोभाने हा नारायण म्हटला तरी ते एक वेळेला मुखाचं नाव, देवाचं मुखात नाव आलं, त्याची नोंद होती बरं का दादा. म्हणून माझ्या तुकोने सांगितलं बाबा या जन्म मरण संपवण्याचा दुसरा उपाय नाही, राम कंठी धरा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बरं ज्या मुखामध्ये राम नाही, प्रभूचं चिंतन नाही ना ज्या मुखामध्ये दादा, ते मुख नाही. नाथबाबा म्हणतात नामाविन मुख सर्पाचे ते बिळ, नामाविन मुख सर्पाचे ते बिळ, मुख सर्पाचे ते बिळ, नामाविन मुख सर्पाचे ते बिळ. जीवा नवे काळ सर्प आहे, जीवा नवे काळ सर्प आहे, जीवा नवे काळ सर्प आहे. वाचा नव्हे लाव जळ त्याचे, वाचा नव्हे लाव जळ त्याचे, लाव जळ त्याचे दिने, वाचा नव्हे लाव जळ त्याचे दिने. याला भोगणे यमपुरी, भोगणे यमपुरी, यातना भोगणे यमपुरी. ज्या मुखामध्ये माझ्या प्रभूचं चिंतन नाही नाथबाबा तर ते सर्पाचं बीळ आहे. नामाविन मुख सर्पाचे ते बीळ. आणि ज्या कंठामध्ये रामनाम नाही, कंठी कृष्ण मनी नाही, अशुभ ते वाणी, ती वाणी अशुभ आहे. ज्या मुखात रामनाम नाही ती वाणी नाही, अशुभ वाणी आहे. आणि माणसं एकत्र आले का, चार सज्जन एकत्र आले का, उगाच कोणाच तरी काहीतरी बोलत बसतात. काहीतरी बोलत बसायचं नाही दादा. फुकटाची सांगे लोकाची या गोष्टी, राम जग जेठी न वाची. लोकांच्या गोष्टी सांगत बसतात माणसं. प्रभूचं चिंतन करावं दादा. चार मग सज्जन जर एकत्र आले, त्यांनी भगवंताची चर्चा करावी, रामनामाचा उच्चार करा, काही का निमित्त शोधायचं. आमच्या चार मावल्या एकत्र आल्या, प्रभू चिंतनात वेळ घालवायचा, इकडचं तिकडचं काहीच बोलायचं नाही. अरे काय आहे, या सगळ्या ज्वाळा भडकल्या ना दादा, सगळ्या बाजूने आग भडकली आणि त्या आगीमध्ये आपल्याला जीव लपवायचा आहे दादा, आपलं कल्याण करून घे. सगळ्या बाजूने आग भडकली आहे दादा. तुम्हाला ज्वाळा लागत नाही, तुम्हाला ते चटके बसत नाही, बसतात चटके बसतात, पण ती सहन करण्याची आपण आपल्याकडे एक
ताकद आहे, सण करतात माणसं, नाही तर चटके बसतात. पण हे चटके बसू नये, थोडी शीतलता शांती येण्याकरता प्रभूचं चिंतन करावं दादा. दुसरा उपायच नाही दादा. रामकंठी धरा, कंठाचं खरं भूषण माझ्या प्रभूचं चिंतन आहे. म्हणून बसताना हरी बोला देता, हरी बोला घेता, उठता बैसता हरी बोला, हरी बोला, हरी बोला, नाही तरी बोला, व्यर्थ गलबाला करू नका. बोलायचं, देवाचं भजन करा. माझे तुकोबाराय बोलण्याची नाही आता देवाविना काही. तुकोबाराय म्हणतात आम्हाला आता बोलावंच वाटत नाही काही, देवाशिवाय काही बोलण्याची नाही आता देवाविना काही. आता येणे विन नाही मज चाड, कोण बडबड करील वाया. नामस्मरण करा, जमल तेवढं करा. कुठलाही व्यवसाय कुठंही असा ना दादा, काळवेळ नाम उच्चारिता नाही. जिथं असेल तिथं, जिथं असेल तिथं प्रभू चिंतन करा. थोडा जरी वेळ मिळाला, थोडा जरी वेळ मिळाला, हे राम मोठ्याने देवाला हाक मारा, हे राम, हे प्रभू. देवाशिवाय कोणी नाही दादा. अगोदर संबंध मजबूत करा. भगवान मेरे है, मैं भगवान, देव माझा आहे, मी देवाचा आहे. देवाशी पैसे असेल नसेल काही बिघडत नाही, मान असेल नसेल काही बिघडत नाहीत, पण देवाचा होऊन जो जगतो ना दादा, त्याच्या जीवनात ढाळे 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 हळूहळू एक क्रांती निर्माण होती. फार मोठी क्रांती होती. तो प्रभूचा देवाचा होऊन जगायला लागला ना, बस देवाचं होऊन जगावं, नाखंड त्याचं चिंतन करावं. विठ्ठल विठ्ठल म्हणून तुकोबाराय म्हणतात बाबा, हे येणं जाणं संपवायचं, जन्मायचं पुन्हा मरायचं, पुन्हा जन्मायचं, हे संपवण्याकरता रामकंठी धरा. भगवंताचं चिंतन एवढाच एक उपाय आहे. प्रभूचं चिंतन करा. बरं देव ठेवील त्या परिस्थितीमध्ये राहायचं बरं का दादा. नुसतं म्हणायचं नाही, ठेविली आनंदे तैसेची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. काय माणसं नुसते प्रमाण पाठ करून घेतात, ठेविली आनंदे तैसेची राहावी, आणि इधर उधर केल्याशिवाय तर राहत नाही दादा. थोडं पाठ तरी दिवसभरातून थोडं तरी इधर उधर करतात. पण तुम्हाला माहीत नाही दादा, इधर उधरचे परिणाम लई भयानक आहे दादा. भविष्यात लई चिंता आहे हो. वर्तमान आपण कसं आहे जगलो ना दादा, त्याची सगळी नोंद होती दादा. म्हणून जसं माझा प्रभू ज्या परिस्थितीत ठेवल त्या परिस्थितीचा विसर पडू नये याची काळजी घ्या दादा. जाई विधी राखे राम, ताई विधी रहिए, सीताराम 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 कहिए. मुख में है राम नाम, राम सेवा हाथ में, तू अकेला नहीं प्यारे राम तेरे. पै घालवण्याकरता, हे दुःख मिटवण्याकरता रामकंठी धरा. पण प्रत्येकाला जरी वाटत असले दुःख मिटावं, भजन करावं वाटतं बरं का दादा, पण त्याला प्रतिबंध आहे. काही लौकिक प्रतिबंध आहे, काही अंतःप्रतिबंध आहे. आतले प्रतिबंध त्याला भजन करू देत नाही. लौकिक प्रतिबंधामध्ये अडकला माणूस, लौकिकामध्ये अडकला, ते भजन होत नाही. आणि कोण लौकिक प्रतिबंध आहे, अंतःप्रतिबंध अभंगाचं दुसरं चरण आहे. नशिवंत आटी पिया पुत्र धन, नशिवंत आटी पिया पुत्र धन, नशिवंत आटी प्रिय पुत्र धन.
पुत्र धन नशिबंत आटी पिया पुत्र धन प्रिय पुत्र प्रिय पुत्र या सज्जनाने गायन केलं का तुम्ही? हे रोज भोपाळ्यात काकडा भजन म्हणतात ना, त्याच्यामध्ये बहिरे मुके म्हटलं बरं का, बहिरा मुका. पण ते सांगतात मी बहिरा का बरं झालो, मुका सांगतो मी मुका का बरं झालो, मुका का बरं झालो. ऐकलं का तुम्ही? मुका झालो आच्या गेली, निंदा केली, साधू संतांचे काय केली निंदा, पण भक्ताची स्तुती नाही केली. स्तुती नाही केली. यांची स्तुती करायची, यांचं कौतुक करायचं. बरोबर, म्हणून मी मुका झालो. यांची स्तुती केली नाही, यांचं कौतुक केलं नाही. यांचं कौतुक, कौतुक कोणाचं करता दादा? यांचं नाही करता तर करत्या कोणाचं कौतुक? दिवसभर इधर उधर करण्याचं. सज्जनांचा आदर करावा. तुमची उंची सहज वाढेल दादा. त्याचा परिणाम असा होईल, हा समाज सत्याचा स्वीकार करणारे आहे, हे चांगल्याला चांगलं म्हणणारे आहे, असा तुमचा लोकांमध्ये परिचय होईल ना दादा. साधू संतांची स्तुती नाही केली, त्याने वाचा पंगू झाली. असे यांचं स्तुती करावी, टाळी कौतुक करावं त्यांचं. चांगल्याला चांगलं म्हणायचं शिकायचं दादा. आता पण ज्या गडबडी झाल्या सपाटा करून टाकायचं त्याचं. गंजच गडबडी झाल्या, आपण चांगल्याला चांगलं म्हणलो नाही, चुकीच्या माणसाला चहा पाजल्याशिवाय राहिलो नाही, या गंजच गडबडी केल्या आपण. चुकीच्या माणसाला चहा पाजणं या मताचा मी नाही, पण त्याचं लय कौतुक नाही करायचं. ते दिवसभर डासळीतच राहतं, इकडं तिकडं तिकडं तिकडं. याला डासळ, त्याच्याकडून त्याच्या खिशातून काढ, याच्या खिशात टाक, त्याचं हे दिवसभर. यांचं लय आदर नाही करायचं. चांगल्याला चांगलं म्हणायचं मात्र. त्याचा पैसा असेल ना, पण चांगला आहे, पवित्र आहे, सत्याचा स्वीकार करणारा आहे, चांगल्याला चांगलं म्हणतो आहे, त्याचा स्वीकार करायचा. चुकीच्या माणसाचं समर्थन करायचं नाही दादा. चला ना शिवंताटी जीवनभर हेच करा. जन्म मरणात शिरा घालायचं काम करायचं. येणं जाणं संपवून टाकायचं दादा. येणे न घडे रे, जाणे न घडे रे. जन्म मृत्यू स्वप्ना सारिके, आपत्या न दिशे पारिके. तुका म्हणे अखंडित सुखे. कशा म्हणे? वाणी वदे मुखे प्रेमामृताची. अखंड भजनाचा परिणाम लई मन प्रसन्न राहतो. अखंड भजन तर करून पाहणार. राम राम श्रीराम हे राम करून तर पाहणार. विठ्ठल विठ्ठल काही तुमच्या रुचीने भजन करा, देवाचा आठवण करायचं. पण त्याला अडसर जे प्रतिबंध आहे ते, पहिला प्रतिबंध नाशिवंत अटी. अभंगाच्या दुसऱ्या प्रिया नाशिवंत अटी. भजन मार्गामध्ये काही प्रतिबंधित असतील तर ते प्रिया. प्रिया म्हणजे पत्नी. पुत्र नाशिवंत अटी आहे, धनय नाशिवंत अटी आहे, पण प्रिया सर्व प्रिया नाही बरं का दादा, सर्व प्रिया नाही. ज्या काही अशा मावल्या आहे त्या आपल्या काळ धर्ममार्ग भ्रष्ट झालेला पती त्याला धर्माच्या मार्गावर आणतात. तिला धर्मपत्नी म्हणायचं दादा. आपल्याला भ्रष्ट पटरी सोडलेला पती, आपल्या धर्ममार्गापासून दूर गेलेला पती, त्याला पुन्हा धर्मानुरागी बनवते. ती धर्मपत्नी आहे, धर्मपत्नी. अशा थोड्या पत्न्या बिचाऱ्या, नाहीतर ती नाशिवंत अटी आहे. नाशिवंत अटी. कारण माणसं थोडंफार जी जीवन दिवसभर सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत जो उपाताप होतो, आपल्याकडे जे बरं वाईट कर्म घडतं, चांगलंही होत असेल तर चांगली गोष्ट आहे, पण जे चुकीचं कर्म केलं जातं ते परिवाराकरता करतात बरं का माणसं. परिवाराच्या सुखशांती करता करतात. हे सुखी झालं पाहिजे, माझा परिवार सुखी झाला पाहिजे, माझी पत्नी माझी मुलं बाळं सुखी झाले पाहिजे. पण ते नाही सांगित बरं का, तू इधर उधर कर ना आम्हाला पोस, असं ते नाही सांगित. पण हा याच्या पद्धतीने याच्या सुखशांतीच्या कल्पना शोधतो, काहीतरी चुकीचं काम करतो. कशाला? परिवार सुखी करण्याकरता. तसं नाही करायचं. ती नाशिवंत अटी. दुसरी कोणती नाशिवंत अटी? पुत्र नाशिवंत अटी आहे. पण जो पुत्र दादा आपल्या पितराच्या उद्धाराकरता साधन करतो,
आता हे सज्जन या आपल्या चारही मुलांनी बाबांचा उद्धार व्हावा त्याचं कारण बाबाचा आजचा शेवटचा मुक्काम आहे. त्यांच्या वर्षभराचा प्रवास आजचा शेवटचा मुक्काम आहे. शेवटच्या मुक्कामाला आपल्या पितराच्या उद्देशाने जी मुलं चांगलं काही करतात, आज भजन पूजन सत्कर्म दान पुण्य अन्नदान हे जे काही आहे ना, बाबाला पुढच्या प्रवासाकरता त्याचा लाभ होणार नाही बरं का दादा. त्यांचा पुढचा प्रवास म्हणजे आता 12 महिन्यामध्ये आता त्यांचा वर्षात म्हणजे त्यांचा शेवटचा मुक्काम आहे आजचा. आजच्यापासून त्यांच्या पुढच्या प्रवासाला प्रारंभ आहे. मग पुढच्या प्रवासाकरता परिवाराकडून काही जे पाहिजे आहे ते आज चांगलं केलं. अन्नदान असेल परिवाराकरता, ज्ञानदान असेल परिवाराकरता, त्यांच्या पुढच्या गती करता. पुत्र असे असतात. पुत्र असा पाहिजे दादा. कसा पाहिजे? नामस्मरणे उद्धरी कुटी कुळे. धन्यवंशी जन्मला भागीरथ, आनोनी गंगा पूर्वज केली मुक्त. तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत, भावे गाता गीत विठोबाचे. भगवत चिंतनाने कोटी कुळाचा उद्धार होतो. म्हणून आम्ही बार बार म्हणतो प्रत्येक कुळामध्ये एक तरी हरीचा दास आज जन्माला आला पाहिजे. एक तरी हरीचा दास पाहिजे प्रत्येक कुळात बरं का जात. कारण त्यांच्या पितराच्या उद्धाराकरता तो मुलगाच काहीतरी करू शकतो. पितर वाट पाहतात, स्वर्गातले पितर वाट पाहतात. आमच्या कुळामध्ये कोणीतरी हबप जन्माला आला पाहिजे आणि पितरांच्या उद्देशाने त्यांनी सत्कर्म केलं पाहिजे, सदाचरण केलं पाहिजे, दानपुण्य केलं पाहिजे. बरोबर तो. आणि असं जर केलं ना दादा, सगळे पितर त्याला आशीर्वाद देतात बरं का दादा. तुका म्हणे कोठी कुळे ती पुनीत, भावे गाता गीत विठोबाचे. भगवत चिंतनाच्या माध्यमातून, दानपुण्याच्या माध्यमातून, सत्कर्माच्या माध्यमातून, पितरांच्या कल्याणाच्या हेतूने जो काही सत्कर्म करतो त्याला वरून पितर आशीर्वाद देतात. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती तया कुळा. त्या कुळाचं कल्याण व्हावं अशी पितर आशीर्वाद देतात बरं का दादा. आणखी एक सांगू, प्रत्येक सज्जन मायबापांनी आपल्या मात्या पित्यांना सांभाळ करावा आणि शेवटच्या क्षणाला तुम्हाला ते जे बोलतील ना तसंच होईल. ते जर म्हणले तुझं कल्याण होईल तर कल्याणच होणार. आणि ते जर त्यांनी जर चुकीच्या मुखातून अक्षरं काढली दादा, द्वेषापोटी रागापोटी तुम्ही त्यांचं अवहेलन केलं असेल, छळ केला असेल, त्रास दिला असेल, तर शेवटच्या क्षणाला ते पितर मात्र दात खातात आणि चुकीचा आशीर्वाद देतात. त्यांचे कटू आशीर्वाद घेऊ नका दादा. पितरांचे चांगले आशीर्वाद घ्या. आपल्या मात्यापित्याचे आशीर्वाद जाताना चांगले आशीर्वाद घ्या. ते जे म्हणतील जाताना तसंच तुमचं होणार आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कधी प्रिया अडचणीत आणते, कधी पुत्र पुत्र किती अडचणीत आणतो. पहा ना त्या दुर्योधनाकडे पहा ना. त्या मुलाने किती अडचणीत आणला बाप. धृतराष्ट्राला किती अडचणीत आणलं हो दादा. पहा ना महाभारत, पहा ना दादा. महाभारतामध्ये धृतराष्ट्राला समजून सांगितलं माझ्या विदुर काकाने, दुर्योधनाला समजून सांगितलं कोणी, भगवान कृष्णाने स्वतः संधी करण्याकरता माझा भगवान दुर्योधनाला सांगितलं, दुर्योधना खरं सांगू, हे पांडव ह्या पूर्ण राज्याचे अधिकारी आहे, यांचं राज्य आहे पांडव. पण पंडूचा मुलगा, पंडूची पोरं आहे, यांना 5 गावं देऊन देणं दादा. फार अल्पसंतोषी आहे, देवाचे भक्त आहे. 5 गावं देऊन द्या, तुमच्या पद्धतीनं 5 गावं देऊन द्या. पण हा राज्याचे अधिकारी असताना 5 गावं बी नाही म्हणला. सुईच्या टोकावर एवढं माव इतकं सुद्धा जमीन देणार नाही त्यांना, भूमी देणार नाही. परिणाम काय झाला दादा? नाही ऐकलं. धृतराष्ट्राने ऐकलं नाही, दुर्योधनाने ऐकलं नाही. असा मुलगा आणि दुर्योधन नाही ऐकलं दादा. बापाला काय त्रास झाला होता त्या धृतराष्ट्राला काय त्रास झाला दादा. या मुलाच्या मोहामध्ये पडलेला हा म्हातारा. पुत्राचा मोह किती भयानक आहे दादा. या म्हाताऱ्याने त्या दुर्योधनाच्या नादाला लागून या म्हाताऱ्याने, आंधळ्या माणसाने, आंधळ्या धृतराष्ट्राने 100 पोरं गमावून दिली. 100 पोरं. 100 पोराचा बाप, एकही पोरगा. सगळे पोरं गेले युद्धामध्ये, सगळी 100च्या 100 पोरं गेली. हा म्हातारा आंधळा माणूस. युद्ध संपल्यावर भीमदादा जेवण घेऊन जायचा. कोणाला? धृतराष्ट्राला. डबा घेऊन तर जायचा,
पण भीमदादा जेवण द्यायला लागलं का पहिल्याच घासायला तुझं पोरगा असं मारलं म्हणायचं. काय जेव म्हातारं जेवण हो. 100 पोरं मारले पण प्रत्येक घासाला स्मरण तुझं पोरगा असं मारलं बरं का. आणि काय म्हातारं जेवण हो. बरं एवढं झालं. आमचे विदुर काका सांगून सांगून वैतागले होते. ते तीर्थयात्रेकरता निघून गेले होते. पण हे सगळं युद्ध संपल्यानंतर चला आता धर्माचं राज्य आलं म्हणून आमचे विदुर काका परत आले. धर्माचं राज्य शासन चांगलं चालू आहे, चांगलं चालू आहे म्हणून विदुर काका परत आले. विदुर काकानं शासन चांगलं चालू, धर्माचं शासन होतं. धर्मराजा युधिष्ठिर राजा होता. धर्मशासन चांगलं चालू होतं. पण या 2 माणसांची फजिती होती. धृतराष्ट्राची, याला जेवण नाही वेळेवर, आलं तरी हा भीमदादा दम द्यायचा, म्हातारा उपाशी राहायचा. आणि ह्या गांधारीच्या डोळ्यात पट्टीच होती. हा बी आंधळा आणि ती माऊली बी आपला पती आंधळा म्हणून तिने डोळ्याला पट्टी बांधून घेतली होती. या दोघा माणसांची फजिती पाहिली. विदुर काकाने सांगितलं तिथे राहण्यामध्ये तुमची शोभा नाही. असं कुत्र्याचं जिणं, कुत्र्याचं जिणं आहे. तुम्हाला भाकर वेळेवर मिळत नाही, आलं तरी दुराग्रहाने तुमचा उपेक्षावृत्तीने तुम्हाला जेवण दिलं जातं. चला कुठेतरी अरण्यात निघून जा. विदुर काका यांना घेऊन अरण्यामध्ये जातो. या पती पत्नीला, आंधळा धृतराष्ट्र पती पत्नी अरण्यात गेले. आणि दादा तिथे एका कुटीमध्ये धृतराष्ट्राच्या कुटीला आग लागली. हा आंधळा माणूस दादा आपला जीव लपवत आहे. सगळ्या बाजूने आग भडकली. हा आंधळा माणूस जीव लपवत आहे. म्हणून दादा वर्तमानामध्ये पुत्र बी नाशिवंत आटी आहे, धनही नाशिवंत आटी आहे आणि प्रिया बी नाशिवंत आटी आहे. धन नाशिवंत आटी आमची मंडळी तर रोज म्हणते बघा, धनदारा पुत्रजन बंधू सोय रे पिसून सर्व मिथ्या हे जाणून शरण. अजून आम्हाला उमगाना, तुम्हाला कधी उमगायचं, आम्हाला सुद्धा अजून उमगलं नाही. तर ती नाशिवंत आटी आहे. नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन. नाशिवंत का बरं आहे? बीज ज्याचा शीनतेची फळ त्याचा आद्य दुःखाचा आहे, ज्याचा मध्य दुःखाचा आहे, त्याचा अंतही दुःखाचा आहे. आणि जसं बीजारोपण केलं तीच फळं खायला येतील. बीज तशी फळे येतील शेवटी, लाभाने तुटे ज्याचे तया. म्हणून नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन. बीज ज्याचा शीनतेची फळ. विठोबा रखुमाये यांचं कौतुक करीत जा. कौतुक चांगल्याचा विसरच पडू द्यायचा नाही दादा. तुमच्या पाया पडून सांगतो, जे चांगलं आहे ना त्याचा स्वीकारच करीत राहायचं. चांगल्याचा स्वीकार करा. नाशिवंताटी प्रिया पुत्र धन. बीज ज्याचा शीनतेची फळ. तुकोबाराय म्हणतात बीजारोपण जशी पेरणी केली ना दादा तीच फळं खायला येतील ना दादा. बीज तशी फळे येतील शेवटी. म्हणून या तिघांच्या नादाला लागून नाशिवंत प्रिया पुत्र आणि धनाच्या नादाला लागून पेरणी चुकू देऊ नका दादा. बस पेरणी चुकू नको. बीजारोपण चुकलं नाही पाहिजे. कारण भविष्याची चिंता वाढली नाही पाहिजे. आई ते दुःख तर मिटायचंच नाही, पण भविष्यात आणखी रडायचे प्रसंग निर्माण करून घेऊ आपण. भविष्यात रडावंच लागणार पाहिजे.
भविष्यामध्ये आनंदाने जीवन जगता आलं. पैसा सुख देत नाही दादा. संपत्ती कोणालाही अडचणीत आणते फार फार. तिचा वापर जर चांगला नाही केला तर बरं का दादा, ती जर योग्य वापर केला, कारण ती लक्ष्मी आपली नाही ना, तिचा मालक माझा भगवान आहे. ईश्वराला स्मरून जर तिचा वापर जर केला तर लक्ष्मी सुखशांती देते, धन सुखशांतीने मिळते. आणि तिचा वापर चुकीच्या मार्गाने जर केला ती खड्ड्यात घेऊन जाते दादा. कारण तिचा मालक आपण नाही, तिचा मालक माझा ईश्वर आहे. लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभ. लक्ष्मीचा मालक माझा ईश्वर आहे, भगवान आहे. त्याच्या सत्तेमध्ये आपण जगतो आणि मग ईश्वराला स्मरून त्या संपत्तीचा वापर करा. माझ्या प्रभूने तुम्हाला जे काही ऐश्वर्य दिलं ना, चांगल्या कामामध्ये खर्च करा, सत्कर्म करा, सदाचरण करा, पुण्यकर्म करा, का जे तुमच्या बरोबर येणार आहे. बरोबर काय येणार दादा? केलं चांगलं वाईट कर्म बरोबर येतं, पण चुकीच्या कर्माचं फळ दुःखच आहे दादा. चांगल्या कर्माचं फळ सुख आहे. म्हणून पवित्र कर्म करा. आणि हेही करीत असताना वर्तमानामध्ये काय करायचं? अभंगाचं 3रं चरण आहे. नवदड करा सहस्रनामाची, नवदड करा सहस्रनामाची, नवदड करा सहस्रनामाची, नवदड करा सहस्रनामाची. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये तुकोबराय म्हणतात, ज्या नौकेद्वारा, ज्या नावेद्वारा आपल्याला भवसागरून तरून जायचं आहे, तो भवसागर अतिशय अवघड आहे. संसार सिंधू हा दुस्तर, नुल्लंगवे लुल्लंगिता पार, अनेक बहुत वावरे दूर, न लगे तेर पहिलं थडी. या भवसागरून तरून जाण्याकरता अनेकांनी प्रयत्न केला. हा दुस्तर सागर आहे. संसार सिंधू हा दुस्तर आहे, अवघड आहे. याच्यात तरून जाणं अवघड आहे. पण याच्यातून तरुण जाण्याकरता ह्या नौकेचा वापर करायचा, नामस्मरण रूपी नौका. या नौकेचा आधार घ्यायचा. जो भजन करतो ना दादा, तो तरुण जाणार आहे. भजन मार्गाचाच प्रवासी तरुण जाणार आहे दादा. इतर उद्योग करून लौकिक वाढेल दादा. इतर लौकिकाच्या माध्यमातून इतर जे उपाय असतील त्याच्यामुळे लौकिक वाढेल. 10-5 गावं पाया पडतील नाही, जागतिक कीर्ती प्राप्त होऊ शकते. पण नामस्मरण करणारा सहज उद्धरून जाईल. नामस्मरण करणाऱ्याला वेगळं काय करायचं? कारण त्याने फक्त विश्वास करायचा. आणि विश्वास या नाही लागत सायास, अनायासे रंग अंगा येतो. विश्वास करायचा. विश्वास फार मोठी चीज आहे. देवावर विश्वास करायचा आणि विश्वास करून जसं जमेल तसं त्याचं चिंतन करायचं, भजन करायचं. आहे त्या परिस्थितीमध्ये करायचं. काय जगायला काय अनुकूल काय प्रतिकूल पाहू नका दादा. पण ज्या नौकेद्वारा या भवसागरून तरून जायचं, ती नामरूपी नौका आहे. नाव धड करा सहस्रनामाची. ही नाव धड करायची. मग ती नाव धड कशामुळे होईल? अखंड भजनामुळे. सांगड बांधा रे बांधा रे भक्तीची, सांगड बांधा रे बांधा, सांगड बांधा रे बांधा, सांगड बांधा, सांगड बांधा रे भक्तीची. बस
नारायण नामाची सांगड बांधा. हा ताफा मजबूत झाला ना तुम्हाला भय नाही, कारण हाच ताफा मजबूत ताफा तुम्हाला भवसारून तरुण न्यायचा. नामस्मरण रूपी ताफा सांगड बांधा रे भक्तीची, नारायण नामाची सांगड बांधा. भगवंतांचं चिंतन करायचं, हा ताफा तुम्हाला तरुण नेणार आहे. बाकीचे खरं सांग, ज्या कुळात एकही हरीचा दास नाही त्याचा केवढा तापा आता तरी डुबून जाईल. ताफा तारून नेण्याकरता हरीचा दासच पाहिजे. आता जये कुळी नाही एकही वैष्णव, त्याचा बुडे भव नदी ताफा. केवढा आहे ताफा, राहू द्या, डुबून जाणार आहे. आणि एक हरीचा दास कोटी कुळाचा उद्धार करतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात, नाव धड करा सहस्रनामाची, जे भवशंदोची थडी पावे. आणि ती ठीक करण्याकरता, ती नाव मजबूत करण्याकरता काय केलं पाहिजे? अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे काळा हा ना तोंडावरी, तुका म्हणे काळा हा ना असीन त्याची फळ बीज ज्याचा असीन त्याची फळ
सीन तेची फळ बीज जाता बीज जाता ये बीज शेवटची टाळी वाजवा शेवटची झालं तुका म्हणे काळा हाना तोंडावरी शेवटचा उपाय तुकोबाराय म्हणतात ही रामनामाच्या नौकेद्वारा ज्या नौकेद्वारा या भवसारून तरून जायचं ती नौका ठीक करण्याकरता सतत रामनामाचे बाण काळाच्या तोंडावर मारायचे जिथं भजन चालू आहे का दादा तिथं काळाची सत्ता नसते बरं का दादा ते यमराज आहे ना दूतांना ताकीद देतो पहा बरं त्या तांबेवाडलं भजन चालू आहे कीर्तन चालू आहे जायचं नाही यम सांगे दूता तुम्हा नाही येते सत्ता जेत होय हरिकथा सदा घोष नामाचा नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा जिथं भजन पूजन सत्संग सोहळे होतात त्या गावाला तो यमराज दूतांना ताकीद देतो पहा बरं तिकडं जायचं नाही ज्या घरी भजन ज्या गावामध्ये भजन कीर्तन चालू आहे कारण काळाची सत्ता तिथं नाही काळाची सत्ता ती नाही घटिका वैकुंठ नाही का आठविता भगवत चिंतनामध्ये काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नानी देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या म्हणून तुका म्हणे काळा सतत रामनामाचे पान अखंड भजन करावं दादा सुख असेल दुःख असेल देवाला विसरायचं नाही तुका म्हणे काळा हना तोंडावरी भाता भरारी रामबाणे ना शिवंताटी प्रिया पुत्रधन बीजजाचा शिनतेची फळ पुनश्च एक वेळेला या निमित्ताने तुम्ही सर्व सज्जन मायबाप एकत्र आलात कोणी नात्याच्या संबंधातून कोणी प्रेमाच्या माध्यमातून कोणी स्नेहपूर्वक आमच्या भक्तिमयी माता तुम्ही सर्व सज्जन मायबापान जो कुठून जिथून आला असेल या तांबी परिवाराकरताय देवता आहे माझ्याकरताय देवता आहे पुनश्च एक वेळेला माझ्या या देवतांना बार बार वंदन भक्तिमयी मातांना वंदन तुम्हाला ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी मायबापांना वंदन करतो आणि हा तांबे परिवारच नाही आई तांबी छोटीशी तांबे वस्ती तांबेवाडा या पवित्र नगराला बार बार मी माझ्या प्रभूकडे प्रार्थना करतो प्रभू या सज्जनांचा यांची निगराणी व्हावी सुरक्षा व्हावी सांभाळ व्हावा यांना सद्भाव दे प्रेम दे यांच्या आयुष्याची वृद्धी होऊन यांचं जीवन मंगलमय होऊन सर्वजण आनंदाचे सम्राट बनवत ही प्रभूकडे प्रार्थना करतो पुनश्च एक वेळेला बाबाजींच्या कारभारी बाबांच्या सुपुत्रांना धन्यवाद देतो गुलाब भाऊ साहेबराव भाऊ तुकाराम भाऊ लहानू भाऊ हा हे तांबे बंधू त्यांना प्रणाम वंदन
बार बार सर्वांना वंदन करून सेवा समर्पणाच्या दृष्टीने माझं बोलणं थांबवतो म्हणतो. पण बाबाच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता हा कार्यक्रम केला. त्यांचे उपकार आहे ना, या परिवारावर गावावर जे उपकार असतील त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता आपण हे कार्यक्रम केला. पण आज आपण जेवढं चांगलं पाहतो, ज्ञानोबा आहे तुकोबारायचे उपकार आहे, त्यांचे उपकार फेडण्याकरता आपल्याकडे व्यवस्था नाही. पण तुकाराम महाराजांनी एक व्यवस्था सांगते, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. माऊली ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली